आधुनिक मराठी साहित्याला सुखद साखर झोपेत पडलेले एक नितांत सुंदर स्वप्न म्हणजे बालकवी आणि बालकवींची कविता. हलत्या दवबिंदूसारखे निरागस आणि तितके सुंदर निखळ पारदर्शी असे एक अबोध मन या कवीला लाभले होते. त्यांच्या कवितातील सौंदर्य रसिकांना उलगडून दाखविणे आणि त्यांच्या निसर्ग कवितातील निसर्गाचा आस्वाद घेण्यास रसिकांना प्रोत्साहित करणे असा छोटासा प्रयत्न या माहितीपटाद्वारे केला आहे. यात मी कुठे कमी पडले तर क्षमा करावी. बालकवी वयाच्या 10व्या-12व्या वर्षापासून कविता लिहित होते. जळगाव येथील काव्य रत्नावली मासिकाचे संपादक नानासाहेब फडणीस ह्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रातील पहिले कवी संमेलन कर्नल डॉक्टर का.र. कीर्तिकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली झाले. या कवी संमेलनात डॉक्टर कीर्तिकर, वि.मो. महाजनी, चंद्रशेखर, अनंत तनय, माधवानुज, लेंभे, तरखडकर यासारखे ख्यातनाम कवी सहभागी झाले होते. या संमेलनात त्र्यंबक बापूजी ठोंबरे नावाच्या एका 17 वर्षाच्या कोवळ्या मुलाने आपल्या खणखणीत आवाजात व स्पष्ट उच्चारात आपली कविता गाऊन श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. त्यांची कविता ऐकून अध्यक्ष कीर्तिकरांनी उत्स्फूर्तपणे त्यांना बालकवी हा किताब दिला. बालकवींनी कवी म्हणून जी ख्याती मिळवली तिचे अगदी यथार्थ शब्दात कवी माधव यांनी वर्णन केले आहे. हा सृष्टीचा शाहीर, हा कविरत्नांचा हीर, रसगंगा तरुच्या सुमनी, रसगंगा याच्या कवनी. बालकवी हे हळुवार मनाचे व अत्यंत भावनाशील होते आणि म्हणूनच त्यांच्या काव्यात उत्कटता, आर्तता आढळून येते. बालकवी म्हणजे मूर्तिमंत काव्यच. गोविंदाग्रजांनी खऱ्या अंतःकरणाचा कवी एक बालकवीच असे त्यांचे सार्थ वर्णन केले आहे. निसर्ग हीच त्यांची प्रेरणा होती. निसर्गाच्या सान्निध्यात ते वाढले, राहिले. आपल्या कवितातून त्यांनी निसर्गाला बोलके केले, जिवंत केले. निसर्ग म्हणजे आनंद, निसर्ग म्हणजे सौंदर्य, निसर्ग म्हणजे परिपूर्णता. ते निसर्गाशी अगदी एकरूप झाले होते. वयाच्या 20व्या वर्षी त्यांनी आनंदी आनंदगडे ही कविता लिहिली. आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे, वरती खाली मोद भरे, वायू संगे मोद भरे, नभात भरला दिशात फिरला, जगात उरला, मोद विहरतो चहूकडे, आनंदी आनंदगडे. बालकवी हे शब्द उच्चारताच फुलराणी, निर्झरास, श्रावणमास, अप्सरांचे गाणे, औदुंबर, संध्यारजनी, पाखरास, अरुण ही त्यांच्या कवितांची नावे संध्येतील नावाप्रमाणे पटापट उच्चारणारे अनेक रसिक महाराष्ट्रात आहेत. निसर्गाची अनेक रूपे लढिवाळपणे बालकवींच्या पुढ्यात येऊन त्यांच्या अंगाखांद्यावर खेळत असतात. बालकवींच्या सगळ्याच कविता सारख्या नाहीत. त्यांच्या काही कवितांवर विषण्णतेची, उदासीनतेची काजळी साचलेली दिसते. त्यामुळे त्यांच्या निसर्गविषयक कवितांची सामान्यतः 3 टप्प्यात विभागणी केली जाते. निसर्ग सौंदर्याच्या उल्हासाने ओसंडून वाहणाऱ्या कविता, आनंद आणि खेद यांचे दर्शन घडविणाऱ्या कविता, निराशेने, दुःखभराने चिंब भिजलेल्या कविता. आशयदृष्ट्या त्यांच्या कवितेचे 3 प्रकारे विभाजन करता आले तरी आविष्कारदृष्ट्या यातील या 3ही प्रकारच्या कवितातून आशय आणि अभिव्यक्ती यांचे अद्वैतच सातत्याने नांदत असल्याचा प्रत्यय येतो. बालकवी हे अत्यंत तरल बुद्धीचे व संवेदनशील मनाचे होते. ते चिंतनशील होते. जीवनातील सत्यता त्यांनी पारखली होती. त्यांच्यावर पाश्चात्य वाङ्मयाचा प्रभाव नव्हता. मायबोली आणि संस्कृतच्या अध्ययन व चिंतनातून आणि त्यांच्या हृदयातून त्यांची मराठी काव्यगंगा स्त्रवली होती. बालकवींच्या कवितांचा विचार करताना
केशवसुतांचा उल्लेख येणे अपरिहार्य आहे, कारण मानवविषयक किंवा निसर्गविषयक ज्या नव्या सौंदर्यवादी धारणा आधुनिक मराठी कवितेत रूढ झाल्या त्यांचा उगम केशवसुतांच्या कवितेत आहे. बालकवी आणि गोविंदाग्रज या दोघांनीही केशवसुतांच्या स्मरणार्थ तुतारी मंडळ या नावाची संस्था स्थापन केली होती. या मंडळाचे नाव जरी तुतारी मंडळ असले तरी केशवसुतांच्या कवितेतील तुतारीपण बालकवी किंवा गोविंदाग्रजांच्या कवितेत अभावानेच आढळते. या दोघांनी केशवसुतांच्या तत्वधारणेतील जे दोन घटक मनापासून स्वीकारले ते म्हणजे केशवसुतांची प्रेमविषयक आणि निसर्गविषयक नवी दृष्टी. बालकवींनी तर प्रेम आणि निसर्ग यांच्या मिश्रणातून स्वतःचे असे एक नवेच काव्य रसायन स्वतःपुरते सिद्ध केले. बालकवींनी स्वीकारलेल्या निसर्गविषयक धारणांचा आणखी एक विशेष असा की या धारणांचा उगम काहीसा आधुनिक पाश्चात्य विचारधारणेशी संबद्ध असला आणि ही आधुनिकता बालकवींना मान्य असली तरी बालकवींचे मन मूलतः भारतीय सुभग संस्कारात मुरलेले असल्यामुळे ते या सृष्टीकडे भारतीय दृष्टिकोनातून पाहतात. त्यामुळे अरुणोदय पाहत असताना त्यांना श्रीरामाच्या पुष्पक विमानाची, श्रीकृष्णाच्या सोन्याच्या द्वारकेची आठवण होते. अरुणोदयाबरोबर दारात काढलेली रांगोळी स्मरते. आकाशात इंद्रधनुष्य पाहून घरावर लटकवल्या जाणाऱ्या मंगल तोरणाचे दृश्य त्यांच्या दृष्टीसमोर तरळू लागते. श्रावण महिन्याचे गीत आळवताना फुलांनी गच्च भरलेल्या परड्या हातात घेऊन देवदर्शनाला निघालेल्या ललनांचे स्मरण होते. अप्सरा, यक्ष, किन्नर, गंधर्व, भारद्वाज, कोकिळ इत्यादी पक्षी आठवतात. जिकडे तिकडे आनंदी आनंद झाल्याचे दृश्य दिसू लागते. मुख्य म्हणजे सृष्टीत त्यांना मातृतत्व भरून राहिल्याचा प्रत्यय येतो. त्यामुळे त्यांच्या कवितेत माता आणि बालक यांचा संदर्भ असलेले कितीतरी उल्लेख आढळतात. वात्सल्याच्या जोडीने खेळकरपणा, खोडकरपणा, मिश्किलता यांच्याही छटा आढळतात. सृष्टीच्या मांगल्याची त्यांना ठायी ठायी प्रतीती येते. त्यामुळे त्यांची कविता ही जशी मधुगीते ठरतात तशी ती मंगलगीतेही आहेत. म्हणूनच बासी मर्ढेकरांना बालकवीच एक नवकवी वाटले असावे. तर श्री शंकर सारडा म्हणतात, माझ्या मनात नेहमी एक प्रश्न येतो, बालकवी आमच्या कोकणात जन्माला आले असते तर? महाराष्ट्र सारस्वती निर्मिलात औदुंबर, सुखावलो छायेत त्या असे आम्ही निरंतर. आम्ही झाडात राहतो, गातो डोंगराचे गीत, तुम्ही इथे जन्म घ्या ना पुन्हा माझ्या कोकणात. निर्झरास या कवितेत बालझरा, बालवसंत, कृष्णगोपी अशा रूपकातून कल्पनीय रूप प्रकट होते. तेव्हा कवितेतील तो निर्झर वाचकांना अद्वितीय वाटू लागतो. एरवी गिरीदरीतून वाहत येणाऱ्या निर्झराला जीवनाचा खरा अर्थ कळला असे आपल्याला वाटणार नाही. जी मुक्तता, जो आनंदी आनंद आणि जे पूर्णत्व बालकवींना अभिप्रेत आहे ते कल्पनीय निसर्ग रूपातच प्रत्ययाला येणे शक्य व संभवनीय आहे. अरुण या कवितेत वर्णविषय म्हणून अरुणोदयाच्या वेळी सृष्टीत प्रकटणारे सौंदर्य हे वास्तव म्हणून बालकवींसमोर आहे. पूर्वसमुद्री छटा पसरली रम्य सुवर्णाची अशा ध्वनित उपमेने वास्तव वर्णनाला प्रारंभ होतो. एकाहून एक सरस, उत्कृष्ट आणि काव्यात्म उत्प्रेक्षा बालकवी करतात. या उत्प्रेक्षातून सृष्टीचे अरुणोदयकालीन कल्पनीय रूप कवितेतून प्रकट होऊ लागते. त्या ढगांमधून सूर्यकिरण फाकतानाचे वर्णन ते करतात. उदरातून वाहते कुणाच्या सोन्याची गंगा, कुणी लाविला विशुद्ध कर्पूर रस आपुल्या अंगा.
अरुण कवितेत सूर्योदयाचे वर्णन करताना बालकवींची प्रतिभा अत्युच्च भराला आलेली दिसते. अरुणोदयासमयी आकाशातल्या मेघांचे वर्णन करताना ते म्हणतात, हे सोन्याचे रक्तवर्ण हे पिवळे काही, रम्य मेघ हे कितेक नटले मिश्रित रंगाही. रोजच अरुणोदय बघणाऱ्या रसिक वाचकाला हे रूप अपूर्व वाटते. अरुण या कवितेसारख्या अप्रतिम निसर्ग कवितेत बालकवींना प्रेम, दिव्यत्व, मांगल्य, शांती इत्यादी मूल्यांचा साक्षात्कार होतो. अरुण या कवितेतील सुरुवातीच्या 8-10 ओळीतच बालकवींच्या निरीक्षण शक्तीचा प्रत्यय येतो. अरुणोदय होता क्षणीच क्षितिजावर सुवर्णाची किनार दिसू लागते अन बघता बघता रंग पालटत जातात. ज्या गतीने रंग पालटतात त्या गतीने उत्प्रेक्षा घडतात आणि अरुणोदयाचे व प्रकाशात न्हावून निघणाऱ्या सृष्टीचे विविध रंगी रूप वाचकाला दिसू लागते. अशा वेळी वाटते हे प्रकाशाचे रंग नसून सृष्टीच्या अंतःकरणातील भावनांचेच प्रगटीकरण आहे. मग बालकवींनी शब्दबद्ध केलेला प्रेमाचा लोंढा बघून डोळ्यांचे समाधान होते न होते तोच स्वर्गीचे फुटलेले भांडार दिसू लागते आणि हे सगळे मूर्त रूप दिव्य डोळ्यात साठवून ठेवत असतानाच एकमेकींशी सुखद थट्टा करणाऱ्या दिशा दिसतात. कृष्णगड्याबरोबर झालेली त्यांची क्रीडा आणि चुकून लागला कृष्णाचा कर पूर्वेच्या गाली, पण तेवढ्यानेही तिच्या गालावर केवढी लाली आली. ही क्षितिजावरची अरुणोदयाची लाली नव्हेच, ही तर पूर्वेच्या गालावरची लाली. ही सगळी बालकवींच्या कल्पकतेची आणि प्रतिभेची किमया असते. बालकवींच्या निसर्ग कवितांचे जे 3 गटात विभाजन केले आहे त्यापैकी पहिल्या गटाचे प्रतिनिधित्व करणारी कविता म्हणून फुलराणीचा निश्शंकपणे उल्लेख करता येईल. कारण बालकवींना अभिप्रेत असलेल्या उल्हासाचा, उत्कंठेचा, मांगल्याचा, सौंदर्याचा, स्वरभू संगमाचा एकत्रित स्वरूपात जर कुठे प्रत्यय येत असेल तर तो त्यांच्या फुलराणी या कवितेत. बालकवींच्या कवितेत एरवी विखुरलेल्या साऱ्या सौंदर्य छटा येथे एकत्र आल्या आहेत. लडिवाळपणा आणि प्रौढ वात्सल्य, गांभीर्य आणि खोडकरपणा, साधेपणा आणि भरजरी वस्त्राभरण येथे सम्मिलित झाले आहेत. विवाहोत्सवाचेच हे वर्णन असल्यामुळे मांगल्याचा, उदात्ततेच्या, गांभीर्याच्या छटांची पखरण या कवितेत आढळते. बालकवींच्या कवितेतील सारे शुभ संचित या विवाह मंगल्याच्या निमित्ताने येथे एकत्र आले आहेत. फुलराणी ही एक निसर्ग कविता आहे आणि प्रेम कविताही. बालकवींचे प्रेमविषयक तत्वज्ञान त्यात हळुवारपणे उलगडले जाते. हिरव्या गवताच्या गालिच्यावर अव्याज आणि निरागसपणाची फुलराणी आईच्या मांडीवर झोके घेत गाणी गात साधे भोळेपणाचे जीवन जगत होती. अशा फुलराणीकडे नुकत्याच उमलू लागलेल्या कळीकडे रविकर हळूच डोकावून बघतो आणि खट्या विनोदी सायंवाताच्या हे लक्षात येते. तो फुलराणीला थट्टेने विचारतो, तो रविकर का गोजीरवाणा आवडला अमुच्या राणीला. आणि या वचनांनी साधी भोळी फुलराणी लाज लाजून जाते. भूमीवरील एका लहानशा वेलीचे इवलेसे अस्फुट फूल ते काय, पण फुलाला दिव्य अशा आकाशस्थ रविकराचा ध्यास लागतो आणि मग एक आनंदमयता निर्माण होते. या आनंदात वातावरणातील सारे मंगल घटक सामील होतात. फुलराणीचा विवाह म्हणजे वाजंत्री हवीच. गाऊ लागले मंगलपाठ सृष्टीचे गाणारे भाट, वाजवी सनई मारुत राणा कोकिळ घे तानावर ताना. नाचू लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज, नवरदेव सोनेरी रविकर नवरी ही फुलराणी सुंदर. लग्न लागले सावध सारे सावध पक्षी सावध वारे, दवमय अंतपट फिटला
भेटे रविकर फुलराणीला. तू तर चाफे कळी ही त्यांची कविता शब्दयोजनेच्या दृष्टीने निरुपम झालेली आहे. भाषा अलंकृत असताही केवळ सुकुमार शब्दांच्या योगे केवढे सौंदर्य निर्माण करता येते याचा ही कविता आदर्श आहे. क्रीडांगण जणू चंचल सुंदर भाल तुझे हे गडे, भुरुभुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे. अर्धस्मित तव मंद मोहने पसरे गालावरी, फुलले तुझला हृदय साजणी ये चल माझ्या घरी. बालकवींच्या काव्य भांडारातील हे एक मनोहर रत्न आहे. आनंदी आनंद या पुस्तिकेतील आनंदी आनंद आशय पानभर साकारलाय. पानं, फुलं, मुलं, पक्षी, सूर्य, निर्झर, वृक्षवेली यासह श्रावण मास ही सर्व परिचित कविता इंद्रधनुच्या दुहेरी गोफासह, हिरवळीसह, जलदांवरच्या अनंत संध्या रागांसह, भिजलेले पंख फडफड करून सावरणाऱ्या पक्ष्यांसह, निजबाळांसह, बागडणाऱ्या सुंदर हरणींसह वाचकांना भेटते, मनात ठसते. शब्दांबरोबरच सुरेख चित्रांचाही आस्वाद वाचक घेतात. अद्वैती दृष्टी असल्यामुळेच अद्वैताचा ध्यास हे त्यांच्या कवितेचे लक्ष्यही झाले आहे. निर्झरास कवितेत ते म्हणतात, शिकवी रे शिकवी माते, दिव्य तुझी असली गीते, फुलवेली लहरी असल्या, मम हृदयी उसळोत खुल्या, वृत्तीलता ठाई ठाई विकसू दे सौंदर्याही, प्रेमझरी काव्यस्फूर्ती ती आत्मज्योती चित्ती, प्रगटवुनी 14 भुवनी, दिव्य तिचे पसरी पाणी, अद्वैताचे राज्यगडे अविच्छिन्न मग चोहीकडे, प्रेम शांती सौंदर्याही वेडावुनी व सुधामाई, मम हृदयी गाईल गाणी, रम्य तुझ्या झुळझुळवाणी. दरी दरी घुंवीत येणाऱ्या बालझऱ्याचे गाणे दिव्य असल्याचा प्रत्यय बालकवींना प्रथम येतो. त्या झऱ्यापासून ते गाणे शिकण्याची बालकवी इच्छा करतात. निर्झर ही कविता अविरत खळाळणारा चैतन्याचा झरा आहे. निर्झराला ते म्हणतात, हे गंधर्वा, चराचराला तुझ्या गाण्याने वेड लावले आहे. तुझ्या झुळझुळ गाण्याने तू विश्वाचे भान हरपतोस. तुझ्या वेणूचा सूर तरी चराचरावर राज्य करी. तसेच काव्यदेवीचा प्राण खरा तूच निर्झरा कवीश्वरा, अशी ते त्याची प्रशंसा करतात. त्याचवेळी त्यांना आपल्यातील कमतरतेची, दिव्यत्वाच्या अभावाची जाणीव होते व ते म्हणतात, दिव्यरसी विरणे जीव, जीवित हे त्याचे नाव, ते जीवित न मिळे माते, मग कुठुनी असली गीते. त्यांची ही खंत आपल्याही हृदयाला भिडते. तारकांचे गाणे ही बालकवींची एक नितांत रमणीय कविता आहे. फुलराणीमधील वासनारहित प्रेमाचेच एक रूप तारकांच्या गाण्यामध्ये आहे. ही कविता म्हणजे मुग्ध चांदण्यांचे स्वगत आहे. कुणी नाही ग कुणी नाही, आम्हाला पाहत बाई, शांती दाटली चोहीकडे, याग आता पुढे पुढे, लाजत लाजत हळूच हासत, खेळगडे खेळू काही, कोणीही पाहत नाही. या निर्मल अवकाशात प्रेमाचे शेत पेरू अशी तारकांची इच्छा असते. तारकांचे गाणे मधील तारका यामुळेच प्रेमाचे शेत पेरण्याची इच्छा बाळगतात. तर बाळे ती खेळत होती मध्ये जगाच्या तीव्र विषारी वाऱ्याचे वर्णन केले आहे. सुकलेली फुले मध्ये बालकवी म्हणतात, त्या बाल्याच्या सीमे परते, दुष्ट मत्सरी जगा परते, प्रेमाचे साम्राज्य सभोते, बनवोनी राहू, स्वानंदाच्या त्या रानात, मृदू हास्याचे पेरुनी शेत, परस्परांचे धरुनी हात, नाचू स्वच्छंदे. अद्वैताच्या प्रत्ययासोबत जगाच्या या दुष्ट, स्वार्थी, मत्सरी जगाचाही प्रत्यय येत असल्यामुळे जे हवे आहे, ज्याचा ध्यास आहे, ते मिळू शकतं ही जाणीवही त्यांच्या कवितेत व्यक्त होते. चंद्र आणि चांदण्या हे बालकवींच्या प्रतिभा विश्वाचे शाश्वत व लाडके घटक आहेत. संध्या रजनी या कवितेतही चंद्र प्रतिमा
अतिशय उत्कटतेने विहार करते. उदयगिरीवर नवतेजाची शांत पताका ही, की गंगेच्या शुभ्र जलाचा झोतवरी येई. हे मेघांचे धुवून पडदे स्वच्छ कुणी केले, मंगल मंगल तेज चहूकडे कुठुनी बरे आले. अर्ध्या मिटल्या अर्ध्या उघड्या असल्या नयनांनी, कुणास बघती दिशा कळेना मंद स्मित करुनी. पहा उदेला दिव्य गोल हा छेभलते काही, हा तार्यांचा सखा तयांना भेटाया येई. चंद्रिका ही चंद्राची प्रेयसी आहे. रजनीनाथ हा कवीला कृष्णाच्या रूपात दिसतो. त्यामुळे काळी रात्र, गोरी चंद्रिका, छोट्या असंख्य तारका या गवळणीच्या रूपात दिसू लागल्या. निर्मत्सर होऊन सर्व गोपींनी कृष्णाशी रासक्रीडा खेळावी अशी सूचना कवी करतात. यात परमात्मतत्वाशी आत्मतत्वाच्या मिलनाची आध्यात्मिक सूचना आहे. बालकवींच्या निसर्ग कवितेत अद्वैताचे साम्राज्य पसरलेले दिसते. ही प्रेमाची, ही शांतीची, विश्वमंगलाची, सौभाग्याची तार तशी ही जगदैक्याची. नीरध्वनी हे मूकगान हे यास म्हणो कोणी, नभात हे साठवले याने दुमदुमली अवनी. नंदनवनापासून अवनीपर्यंत दुमदुमणाऱ्या या मूक गानाचे नाते अद्वैताशीच आहे. प्रेम, शांती, विश्वमांगल्य, सौभाग्य या शब्दांमधून सर्वदूर पसरणाऱ्या आनंदाची प्रतीती येते. अनंत नभामध्ये गुंजणारे हे गाणे अवनीपर्यंत येऊन पोहोचते. इतकेच नव्हे तर अवनी त्या गाण्यामध्ये दुमदुमून जाते. ही जगदैक्याची तार आहे. बालकवींच्या बालविहग या कवितेत सूर्यास्तानंतर संध्यासमयी आकाशात वर वर उडत जाणाऱ्या पक्ष्याचे वर्णन आहे. कधी बालकवींना तो पक्षी कवी प्रतिभेचे मूर्त रूप वाटते, तर कधी तो पक्षी एखाद्या भिंगरीसारखा वाटे. आकाश देवता जणू एखाद्या बाळाला हातावर घेऊन आंदोलत आहे असे वाटे, तर एखाद्या क्षणी वाटे की हा पक्षी नसून संध्या पुष्पामधला पराग कणच आहे. पक्षी जितका वर वर उडत जाईल तितका तो सूक्ष्म दिसू लागेल. बालकवींचे निसर्ग सौंदर्याचे आणि निसर्ग रूपाचे निरीक्षणच अधिक सूक्ष्म असे. संध्या पुष्पातल्या परागाची उत्प्रेक्षा स्फुरल्याबरोबर बालकवींच्या कल्पकतेला सुंदरतेच्या सुमनावरचे दवबिंदू दिसू लागले. बालकवींच्या कल्पकतेला नुसतेच भरारी मारणारे पंख नाहीत, तर सूक्ष्म आणि तरल सौंदर्य टिपणारे चक्षुही आहेत. बालकवींना निसर्गातील रंग सौंदर्याचे, रूप सौंदर्याचे आणि नाद सौंदर्याचे वेड होते. जडतेला खिळून राहिलेल्या मानवी जीवनात अंधाराचे पाश मनाचे हे गळूनी जावे, हीच तळमळ लागलेली असते. निसर्ग सौंदर्यापुढे होणाऱ्या दिव्यानंदात ही तळमळ क्षणभर शांत होते. बालकवींचे तळमळणारे मनही निसर्ग सौंदर्यामुळे असे निवते. परंतु बालकवींचे मन स्वप्नरंजनात फारसे रमले नाही, कारण कल्पनीयात मग्न होऊनही वास्तवाचे भान त्यांना असते. जीव चैतन्यापाठी वरवर जाऊ पाहतो, परंतु हाय सुटेना दृढ देहाची परिपसली गाठी, हे अनुभव सत्य विसरता येत नाही. म्हणूनच दिव्यानंदाच्या क्षणीही दुःखाचा उमाळा दाटून येतो. दिव्यानंदी म्हणून उमाळा दुःखाचा वाटे, सत्य ही जो आनंद कल्पनामय केवळ दाटे, असे मनोगत बालकवी बालविहगाजवळ केवळ गाण्याने भरलेल्या बालकवींच्या काही सुंदर रचना आहेत. त्यातील काही निवडक ओळी पाहिल्या तरी बालकवींना गाण्याचे वेड किती अमर्याद होते ते दिसून येते. जिकडे तिकडे गाणेच गाणे कवितेत ते म्हणतात, हे जिकडे तिकडे गाणे गाणे गाणे, ब्रह्मांड भारिले नकळे या जादूने. गाण्याची चढती कमान या कवितेत मात्र ते गाण्याचा अधिक गांभीर्याने अर्थ लावतात व म्हणतात, प्रेमा वाचुने कोणता कवी पिसा गाईल गाणे तरी, गाणे प्रेमच ते स्फुरेल तरी का निष्प्रेम चित्तावरी.
खऱ्या प्रेमातून निर्माण झालेलं गाणं बेंबीच्या देठाचं असतं. इतर वेळी ते नुसतंच वरवर ओठाचं असतं हे आपल्याला उमगतं. तर हिरवळगडे ही हिरवी, आकाश डोले वर मिरवी, रानाची रोशना गिरवी हिरवी राई, चल तेथ साजणी चल जाऊ लवलाही. आपल्या जीवनातील प्रत्येक चांगल्या घटनेला निसर्ग साक्षी हवा हा ध्यास त्यांना कायम लागलेला दिसतो. प्रेमाचे गाणे कवितेत प्रेमाची महती प्रांजळपणे कबूल करताना ते म्हणतात, प्रेमा वाचून सर्व सुने जगभासे बापुड वाणे. बालकवी हे निसर्ग कवितेचे अनभिषिक्त सम्राट आहेत. त्यांच्या निसर्ग कवितात त्यांच्या कवित्वातील सर्व पैलू प्रतिबिंबित झाले आहेत. तृणपुष्प, निर्झरास, बालविहंग, फुलराणी, संध्यारजनी, अरुण, तारकांचे गाणे, श्रावणमास अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. निसर्ग कवितातून आपल्याला बालकवी हे व्यक्ती म्हणून अधिक कळू लागतात. बालकवींच्या जीवनातील सुखदुःखाचा लपंडाव व दुःखाचं प्राबल्य या कवितेतून जाणवते. तृणपुष्प कवितेत ते तृणपुष्पाला एकदा म्हणतात, खेळ लाडक्या या सृष्टीच्या अंकावरती आता, घे आंदोलन सुखे तालदे या विहगाच्या गीता. तर पुढच्याच क्षणी तृणफुलाची कोमलता व असहाय्यता लक्षात येऊन ते म्हणतात, तुला तुडविती कितेक करती तुझवरती आघात, म्हणून नाही कधी पाहिले खिन्न तुझे मी चित्त. मेघांच्या कापसाचे बालकवींनी केलेले वर्णन तर अपूर्वच आहे. फिकट निळीने रंगविलेला कापूस मेघांचा, वरून कुणी गुलजार फिरविला हात कुसुंब्याचा, त्यातच हसली मंदपणे ती चंद्रकला राणी, कडे कडेच्या मेघांवर ये मोत्याचे पाणी. संध्याकाळी पावसाची सर आल्यावर विविध रंग आकाशात मेघांवर पडलेले दिसतात. त्याचे वर्णन करताना पाऊस कवितेत ते म्हणतात, थबथबली ओ थंबून खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाळी, रंगहिते नच येती वर्णायाते, सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता, व्योमपटी जलदांची झाली दाटी, कृष्णकुणी काजळीच्या शिखरावाणी, नीलकुणी इंद्रमण्याच्या कांतीहुनी, गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी. बालकवींना निसर्गातील रंग सौंदर्याचे, रूप सौंदर्याचे आणि नाद सौंदर्याचे अतिशय वेड होते. पारवा ही बालकवींच्या आध्यात्मिक निसर्ग कवितांमधली एक प्रसिद्ध कविता. भिंत खचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसूनी पारवा तो, खिन्न नीरस एकांत गीत गातो. उद्ध्वस्त धर्मशाळेच्या खचलेल्या भिंतीच्या आधाराने तग धरून राहिलेल्या कौलारावर बसून खिन्न आणि नीरस गीत गाणाऱ्या पारव्याचे नाते बुद्धराजाशी जोडून कवीने फार मोठा आशय कवितेला बहाल केला आहे. या जगाची धर्मशाळा पडकी जुनी झाली आहे, तिचे आधार उन्मळून गेले आहेत, भिंत खचली आहे, हे सर्व तो पारवा जाणतो. जुनी मूल्ये गतार्थ झाल्याची जाणीव पारव्याला आहे. गौतम बुद्धाने जगातली दुःखे बघून डोळे मिटून अंतर्मुख होऊन ध्यान केले आणि जगाला करुण गीतांची देणगी दिली. गीतनिद्रा तव आत अखंडित, हीच गीतनिद्रा पारव्याला बुद्धाच्या गुंफेमध्ये घेऊन जाते आणि बुद्धाची दुःख निद्राही बहाल करते. अज्ञानातले सुख पक्षी भोगतात, तर करुणेचे दुःख हा इवलासा पारवा गौतम बुद्धाच्या शक्तीने पेलतो. म्हणून पारव्याची निद्रा करुणेला जन्म देणारी अशी दुःख निद्रा आहे. ही कविता अपूर्ण असल्याची नोंद आहे, पण त्यातून जो आशय व्यक्त झाला आहे तो संपूर्ण आहे. दिव्यानंदी दुःखाचा उमाळा येतो आणि दुःखाचा उमाळा विसरण्यासाठी बालकवी पुन्हा निसर्गाशी तल्लीन होण्याचा प्रयत्न करतात. पुष्कळदा ही तल्लीनता अर्धवट असते, क्षणात भंग पावते. बालकवींची मनस्थिती पूर्ववत होते. मग
अपूर्ण अनुभूतीत बालकवी शब्दबद्ध करतात. कवीची इच्छा या कवितेत बालकवी म्हणतात, सौंदर्याचे स्वप्नाचे भासाचे कल्पकतेचे अर्धस्फुट नयनांवरचे निद्रेचे जागेपणीचे जडतेच्या बंधनातून मुक्त होऊन चैतन्याच्या दिव्यत्वाच्या पातळीवर जाताना हे सारं बालकवींना हवंसं वाटत होतं. कधी आत्मप्रत्ययातून तर कधी कल्पनाजन्य अनुभूतीतून ते व्यक्त करण्याची धडपड बालकवी करू लागले. हे जे त्यांना हवेसे वाटत होते ते निसर्गाच्या सौम्य रूपातूनच व्यक्त होणे शक्य व संभवनीय आहे. निसर्गाचे सौम्य रूप, चिमुकले तान्हुले गोजीरवाणे रूप समग्रतेने अनुभवता येते. त्या तुलनेने रौद्ररूप अनुभवता येत नाही. उगवतीचे आणि मावळतीचे सूर्यबिंब पापण्यांच्या मिठीत साठवून ठेवता येते. मध्यान्नीचा सूर्य पाहताना पापण्याच मिटतात. बालकवींच्या एकूण कवितांमध्ये उदासीनता व्यक्त करणाऱ्या 14-15 तरी कविता आहेत. कविबाळे, पाखरास, यमाचे दूत, दुबळे तारू, निराशा, भरले घर ओके ओके, पारवा, शून्य मनाचा घुमट या काही कवितातून त्यांचे कवितेचे सामर्थ्य उत्कटतेने प्रत्ययाला येते. बालकवींच्या प्रसन्न वृत्तीने भरलेल्या निसर्ग सौंदर्याचे चित्रण करणाऱ्या कविता जशा आहेत तशा उदासीही कविता आहेत. त्यांची उदासीनता या नावाचीच एक कविता आहे. कोठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, काय बोचते ते समजेना हृदयाच्या अंतर्हृदयाला. 3 कडव्यांची आणि 12 ओळींची ही छोटीशी कविता आहे. बालकवींच्या मनात निर्माण उदासीनता आणि त्या उदासीनतेचे कारण न समजल्यामुळे त्यांच्या मनाची झालेली संभ्रमावस्था हाच या कवितेतील अनुभव आहे. तो अनुभव बालकवी ह्या कवितेत व्यक्त करतात, 46 शब्दात सांगतात. म्हणजे हाही अनुभव त्यांच्या प्रतिभेने तरल केला आहे. या कवितेची ही बंदिशच आपल्याला कवितेत गुंतवते आणि आपणही मग तो अनुभव घेऊ लागतो. पर्यायाने त्या उदासीचे कारण शोधू लागतो. एक विशुद्ध निसर्गवादी कवी म्हणून बालकवींना औदुंबर या कवितेत पाहता येते. योग्याची सायुज्यता कवीला असावी असे म्हणतात, ती इथे दिसते. ही अमर कविता लिहिणारा कवी हा एकाच वेळी कवी, योगी आणि चित्रकार आहे. पाय सोडिनी जळात बसला असला औदुंबर फक्त कवींनाच दिसतो म्हणतात ते खरे आहे. या 8 ओळींच्या कवितेने मराठी काव्यक्षेत्रात इतिहास घडविला. या दर्जाची विशुद्ध व निखळ सौंदर्य भावना व्यक्त करणारी कविता आज मराठीत नाही. औदुंबर कवितेच्या सुरुवातीला एक झरा आहे. तो झरा निखळ आनंदमय निसर्गाची प्रतिमा आहे. झऱ्याला पुढे टेकडीच्या पायथ्याशी चिमुकले गाव लागते. ते गाव म्हणजे निसर्गाशी हातमिळवणी केलेल्या माणसाचे प्रतीक आहे. शेतमळ्याची हिरवी गर्दी म्हणजे माणसाने निसर्गाची साथ घेऊन केलेली भरभराट आहे. तरीही त्या शेतमळ्यातून जाणारी माणसाची आडवी तिडवी पायवाट पुढला कसला तरी शोध घेते. ही शोधवाट औदुंबराच्या रूपाने गूढ चिंतनात निमग्न झाली आहे. खेड्यातील एका रात्रीच्या समयी ओढ्यात भालू ओरडती, वाऱ्यात फुले बडबडती, डोळ्यात सावल्या पडती, काळ्या शार त्या गर्द जाळीमध्ये रात देत हुंकार, असे भयानक सृष्टीरूप दिसून येते. मूलतः उदात्तीकरणाच्या अवस्थेत बालकवींनाच सतत सचेतन आणि अचेतन यांच्यातील अद्वैत जाणवत असते. या अद्वैत रूपातच बालकवी निसर्गाचे चित्र अथवा शब्दशिल्प उभारतात. बालकवींच्या निसर्ग कवितातून निसर्ग अलग करता येत नाही. त्याचप्रमाणे त्यांच्या कवितेतील निसर्गातून अध्यारूत असणारे अचेतन जीवन विलग करता येत नाही. बालकवींच्या निसर्ग कवितांचे
हे अनन्यसाधारण वैशिष्ट्य आहे. पूर्णतेचा लागलेला ध्यास व पदोपदी वाट्याला येणारी अपूर्णता यांना उद्देशून ते म्हणतात, गड्या पूर्णा मज आस तुझी नाही, सख्या न्यूना ये मार मिठी देही. प्रीती माझ्या हृदयात करी वास, न्यूनतेला पूर्णत्व द्यावयास. अपूर्णतेवर बालकवींना आपल्या खऱ्या प्रीतीच्या सामर्थ्याने, लौकिकार्थाने विजय मिळविता आला का? फुलांवर मनस्वी प्रेम करणाऱ्यांच्या वाट्याला काटेच का यावेत? नियतीचा हा कसला जीवघेणा खेळ आहे? बालकवींच्या प्रेमविषय कवितांना दुःखाचा असा आरपार छेद गेलेला दिसतो. तसेच दुःखाच्या अस्तित्वामुळे त्यांच्या कविता मधुर झाल्या आहेत, अमर झाल्या आहेत. बालकवीचे सारे लक्ष सौंदर्य या एकाच तत्वात केंद्रित झाले आहे. मानवी आयुष्याचे ध्येय कोणते असावे या प्रश्नाला अष्टदिशांचा गोफ या कवितेतून त्यांनी असंदिग्ध उत्तर दिले आहे. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबुनी घ्यावे, चैतन्याच्या गोड कोवळ्या उन्हात हिंडावे. प्रीतिसारिका गीत तियाचे ऐकावे कानी, बनवावे मग धुंद रंगुनी काव्यसुधा पानी. बालकवींनी सामाजिक कविता लिहिली नाही, त्याला कारण म्हणजे ते अत्यंत संवेदनाशील व हळव्या मनोवृत्तीचे होते. मानवी जीवनात दुःख आणि अपूर्णता अटळच आहे ही बालकवींची धारणा होती. म्हणून ऐहिक जीवनाविषयी आणि ऐहिक जीवनातील दुःखाला निमित्त मात्र होणाऱ्या सामाजिकतेविषयी ते उदासीन होते. जडतेचे लागुनीभूत सृष्टी करी हळहळ येथ असे ते म्हणतात. पण वास्तविक ही हळहळ सृष्टीची नसून बालकवींची होती. बालकवींच्या निसर्ग कवितात निसर्गाची चिमुकली, सानुली, तान्हुली, गोजीरवाणी अशीच रूपे आढळतात. परंतु निसर्गाचे दुसरेही रूप आहे, प्रचंड, उग्र, रौद्र, भयावह, संहार असे. अशा रूपात असणारा निसर्ग बालकवींच्या कवितेत आढळत नाही असे निरीक्षण अनेक समीक्षकांनी मांडले आहे. उदाहरणार्थ, कड्यावरून उड्या घालणारा झरा बालकवींना दिसला, पण कड्यावरून प्रचंड वेगाने स्वतःला झोकून देणारा धबधबा बालकवींना दिसला नाही. किंवा निर्झराच्या जलप्रवाहातील बुदबुद लहरी बालकवींना मोहून घेतात, पण समुद्रावरच्या लाटांचे तांडव नृत्य त्यांना कधीच जाणवले नाही का? लहान लहान बेटासारख्या टेकड्या त्यांना दिसल्या, पण प्रचंड पर्वतांची रांग त्यांना दिसलीच नाही का? त्यांना प्रत्येक वेळी हिरवळच दिसते, पण एखादी गच्च आमराई किंवा घनदाट जंगल हेही निसर्गाचेच रूप आहे ना. बालकवींना दिसतात ती गवतावरची इवली इवली रानफुले, सकाळचे कोवळे आणि सांजवेळचे निवलेले उन्ह बालकवींना आकर्षून घेते. पण मध्यान्नीचा सूर्य, खिन्न नीरस एकांत गीत गाणाऱ्या पारव्याच्या सोबतीला, सौम्य आणि उग्र किंवा रौद्र ही दोन्ही निसर्गाचीच रूपे आहेत. आणि बालकवींच्या हळव्या भावनाप्रधान संवेदनाशील मनाला निसर्गाचे सौम्य रूप अधिक मोहक वाटणे स्वाभाविक आहे. बालकवींनी ऐतिहासिक नाही पण ऐतिहासिक वातावरण निर्माण करणाऱ्या कविता लिहिल्या. अशा त्यांच्या एकूण 9 कविता आहेत. जीर्ण दुर्ग कवितेत एका जीर्ण झालेल्या दुर्गावर कवीने काव्य रचले आहे. या भयंकर आणि जीर्ण दुर्गामध्ये एकेकाळी वीरांची वस्ती असते. जीव नव्हे संसार ओपिला स्वातंत्र्यास्तव ज्यांनी, त्या वीरांचा वास जाहला गतकाळी या स्थानी. आधुनिक काळात असले दुर्ग एखाद्या अवशेषासारखे तग धरून असतात. एखादा दुखणाईत पुजारी त्या जीर्ण दुर्गातल्या देवीची पूजा करतो. दुपारी भांग पिऊन जुन्या आठवणी बडबडत राहतो. एखादा दुखणेकरी अवशेष शिल्लक राहिलेला असतो, पण त्याचे कुणाला काही वाटत नाही, ना काळाला ना आपल्याला. आपण भाड्याच्या लहानशा खुराड्यात समाधान मानतो. एक खुराडे भाड्याचे ते राहू त्यात खुशाल, क्षुद्र जीवांना आम्हा कशाला असले रंगमहाल. याशिवाय प्रतापसिंह, दौलतरावांची मंजुळा,
मोहिनी, शाहीर, निश्वास, वीरगडी, रणघोडा या त्यांच्या कविता वाचनीय व श्रवणीय झाल्या आहेत. बालकवींची बालगीतं मनाला भुरळ घालतात. बोल बाई बोल ग, तुझ्या बोलाचे काय वाणू मोल ग. चिव 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 रे, तिकडे तू कोण रे, रागोबा आला यासारखी मोजकीच पण अविस्मरणीय बालगीतं बालकवींनी मराठीला दिली. त्यांची बालगीते बालहृदयाच्या कवीचेच बोल वाटतात. त्यांच्या बालगीतांची रचना अवीट गोडीची आहे. रागोबा आला या बालगीतातील रमणीय कल्पना फुलासारख्या बोबड्या नाजूक शब्दातून हळुवारपणे साकार झाली आहे. ताई बाई सोनुकले तूतल माझे फूल गले, जागे सगळ्या दूर चला राग फुलाला या आला, गेला गेला राग आहा हसली ताई पहा पहा. असं नादमाधुर्य, शब्दांचा मोरपिशी स्पर्श आनंददायी परिणाम साधून जातं. गोबऱ्या गालाची गाल फुगवून बसलेली सोनुकली आणि चटकन ह्या बोलांनी भुरकन राग वितळून खुदकन हसलेल्या निरागस गोड बालिकेचे रूप आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. या गीतात ताई काही बोलत नाही, पण तिचे वर्णन ताईचे रूप समोर उभे करते. साधं गद्य किती काव्यमय असू शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांचं चिमणीचा घरटा चोरीस गेला हे बालगीत. हू स्टोल बर्ड्स नेस्ट या मूळ इंग्रजी कवितेचे हे मराठी भाषांतर आहे. कुणी सांगितलं तर खरं वाटू नये इतकं ते पूर्ण भारतीय अस्सल मराठमोळं उतरलं आहे. आता बाई पाहू कुठे, जाऊ कुठे, राहू कुठे, गरीब बिचाऱ्या चिमणीला सगळे टपले छळण्याला, या त्यातील ओळी कारुण्याचा परमोच्च बिंदू साधतात. एका चिमणीचे घरटे चोरीस जाते. इवलीशी चिमणी आपल्या घरट्याचा शोध घेते. कावळेदादा, कपिला मावशी, कोंबडीताई या साऱ्यांजवळ ती चौकशी करते, पण घरट्याचा पत्ता लागत नाही. या इवल्याशा बालगीतात कावळ्याचा व कपिला मावशीचा स्वभाव छान व्यक्त झाला आहे. मऊ गवत देणारी कपिला मावशी चिमणीचे घरटे मोडीलच कसे? नाही ग बाई, मुळी नाही, तुझा माझा संबंध काही. यातून कोंबडीचा फणकारा लक्षात येतो. या तुटक शब्दांमध्ये अंगाला खार लावून घेणारी कोंबडीताई लहान मुलांना खूप आवडेल अशी आहे. पुढे डोळे ओलावलेल्या चिमणीला पोपट ममतेने म्हणतो, नसेल तुझे घरटे तर नसो. चिमूताई चिमूताई, माझ्या घरट्यात येतेस बाई, पिंजरा किती छान माझा, सगळा शीण जाईल तुझा. पारतंत्र्यात सुख मानणाऱ्या सुखासीन पोपटाला चिमणी उत्तर देते, जळो तुझा पिंजरा मेला, त्याचं नाव नको मला, राहीन मी घरट्याविना. चिमणीला घरटे हवे आहे, ते कष्टाने तयार केलेले घरटे, तिचे स्वतःचे घरटे. पोपटाचा पिंजरा शीण घालवणारा असला तरी त्या परतंत्र आश्रयाचा स्वाभिमानपूर्वक ती धिक्कार करते. जळो तुझा पिंजरा मेला हे स्त्रीसुलभ शब्द डोळे ओले झालेल्या चिमणीच्याच तोंडून बाहेर पडले आहेत. या बालगीतात इतक्या सहजपणे स्वातंत्र्याचा पुरस्कार आलेला आहे की अशा गीतांचा बालांसाठी प्रसार व्हावा, संस्कार करण्यासाठी ही कविता लिहिली गेली नाही, पण या कवितेचा उपयोग बालमनावर स्वातंत्र्याच्या मूल्याचा संस्कार करण्यास होऊ शकतो. चांदोबा मजला देई या कवितेत चांदोबा ही लहान मुलांना आपली खेळण्याची वस्तू वाटते. या कवितेतील लहान मुलगा आईजवळ चांदोबा मागतो. त्याला चांदोबाशी दिवसभर खेळायचे असते. धावणारा, आपल्याबरोबर येणारा, आपण थांबल्याबरोबर स्वतः थांबणारा चांदोबा त्याला हवा असतो. फोला याचा नाही त्याला तुद दवली देईन ठेवायला, पाहू देशील नापन मदला, तो मी नाही देनाल तुनाला नाही. इतक्या गोड लढिवाळ शब्दात तो लहान मुलगा आईजवळ चांदोबाचा हट्ट धरतो. गीतातील लढिवाळपणा आणि लयबद्धता यामुळे हे एक चांगले बालगीत आहे. त्यांच्या बालगीतात अचूक शब्दरचना, नादमाधुर्य, लयबद्ध संगीतमयता हे सारे गुण सहजपणे येतात. तसं येण्यासाठी बालकवींसारखं
निरागस हृदय हवं. त्यांच्या निसर्ग कवितांना नेहमीच झुकतं माप दिलं जातं. निसर्ग कवितांच्या तोडीस तोड अशी ही त्यांची मोजकीच बालगीतं आहेत. त्यांच्यावर अन्याय झाला असं वाटायला लागतं. निसर्गाची जादू या पुस्तिकेमधील पारावत राज, पंछी, घोसाळीचा वेल, सशाचे पोर, बाळजीव, खरे कोणाचे, किरकिरे मूळ, खार, आम्रदेवी, मेजवानीचा समारंभ, मौजेची सहल या बालकथाद्वारे बालमनावर संस्कार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न दिसतो. खार या कथेतून जांभळीच्या बिया मातीखाली राहिल्या की त्यातूनच वृक्ष निर्मिती होते ही गोष्ट सहज सोप्या शब्दात सांगितली तर आम्रदेवी या कथेत आळस झटकून कष्ट केल्यास आम्रफळांचा नजराणा मिळतो ही गोष्ट पटवली आहे. मेजवानीचा समारंभमध्ये परागीभवन, बीज निर्मिती, फुलं, फळं, पुन्हा बीजारोपण हा निसर्गक्रम कथा स्वरूपात मांडला आहे. मौजेची सहल बालवाचकांना स्वप्नसृष्टीत विहार करायला नेते तर किरकिरे मूळ वनस्पती जीवनातलं सूर्यप्रकाशाचं स्थान, नवनिर्मिती हाच क्रम सांगते. खरे कोणाचे ही कथा तर प्राणीशास्त्रातल्या बेडकांच्या जीवनावस्था, त्यातले स्थित्यंतर सोप्या शब्दात मांडणारी आहे. अंड्यातून कोंबडीच्या पिलांचा जन्म होणं ही नित्यपरिचित घटना जेव्हा बाळजीव या कथेत कवी शब्दबद्ध करतो तेव्हा ती पक्ष्यांची दुनियाच बदलून जाते. पांढरी मलई, पिवळं श्रीखंड खाणारा बाळजीव, त्याचा जीवन संघर्ष, त्यांचे आकर्षक रंग, मखमली अंग, आईबरोबर कॉक कॉक करत फिरणं सगळंच प्रत्ययकारी आहे. पंछी, सशाचे पोर या कथेत पक्षी प्राणी यांना जन्मतःच जीवरक्षणासाठी संघर्ष करावा लागतो. हे जग फार भयंकर आहे हे कटू सत्य बालकवींनी बालवाचकांवर ठसवलं आहे. या सर्व कथा सोपी शैली, हळूवार भाषा, संवाद चातुर्य यामुळे वाचनीय आहेत. बालांसाठी बालसाहित्य लिहिणारे बालकवी वेगळेच जाणवतात. W.M. हेन या इंग्रजी लेखकाने मुळात इंग्रजीतून लिहिलेल्या निसर्गपर कथांना बालकवींनी मराठी पेहराव चढवलेला आहे. बालकवींच्या जीवनकाव्याची उपेक्षित आणि अंतिम ओळ म्हणजे त्यांच्या पत्नी पार्वतीबाई ठोंबरे. त्यांची भेट फक्त त्यांच्या आत्मचरित्रातच काय ती घडू शकते. मराठी साहित्यातल्या एका छोट्याशा पर्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज म्हणून पार्वतीबाई ठोंबरे यांचं आत्मचरित्र बालकवी आणि मी चांगलं आहे. ती वाङ्मयीन कलाकृती नाही, इतिहासाचं एक सत्याधिष्ठित साधन हेच त्याचं वर्णन. कविता ही जर कवीच्या अंतस्थ चरित्राला उद्गार देणारी असेल तर बालकवी मृत्यूची आराधनाच करीत होते हे लक्षात येते. अलौकिक प्रेमाचे तारांगणातील रासनृत्य पाहणाऱ्या त्यांच्या मनाला पृथ्वीवरचे दगडधोंड्यातले खास खळग्यांनी व्यापलेले जगणे अनेक कारणांनी असह्य झाले होते. पुरे नको नरतनु आता दुःखाची राशी, येईल एक परी धन्य दिवस सोन्याचा, जो करील तुझ्यासह अंत तुझ्या गीतांचा. अजून प्रेतही माझे पाहून प्रेमाने गुंगत गान, यापरी जग हर्षित व्हावे हे इच्छी जीवे भावे, बोलावतात विक्राळ यमाचे दूत. याशिवाय देहदीप विझणारच हा, जाईल की मग तिथे आहा. काय असे या संसारात कवितेत अत्यंत हताश अवस्थेत ते सुटकेसाठी परमेश्वराची विनवणी करतात. हे जग अवघे खोटे खोटे, नित्य चालते हे उफराटे, पुरे बोचरे याचे काटे, धाव दया सिंधो. ही हळवी व्याकुळता वाचकालाही उदास बनविते. पण एक मात्र खरं की अशा हळव्या भावनांचे भोवरे ज्यावेळी माणूस स्वतःच निर्माण करतो त्यावेळी ते भोवरेच त्याला गिळून टाकतात.
आपल्या पंखावर आकाशाचा सांगावा घेऊन मराठी काव्य विश्वात अवतरलेला राजसराज हंस, इंद्रधनुष्याच्या शलाका आपल्या चोचीत वाहणारा, त्यांना मृत्यू आला तो मात्र अतिशय भयानक. आकाशातील तारकांनी आणि जमिनीवरील फुलांनी त्यांना आपलं म्हटलं होतं. सुंदरतेच्या सुमनावरचे दवचुंबुनी घ्यावे असा जीवनमंत्र जपणारा हा मृणाल हृदयाचा कवी आणि वादळ वेगाने घणघणत येणारी ती रेलगाडी, इंजिनाची प्रचंड पोलादी चाको, चांदण्यांवर प्रेम करणाऱ्या या चकोर तलग्याला इतकं निर्दय मरण यावे हा त्यांच्यावरील अन्यायच होता. विजनात घडलेल्या या घटनेचे साक्षीदार त्या मालगाडीच्या इंजिनाशिवाय, आकाशातील सूर्याशिवाय आणि भोवतालच्या झाडांशिवाय अन्य कोणीच नव्हते. पण आकाशधरेतील सौंदर्याची आणि प्रेमभावाची रत्नमाळ महाराष्ट्र वाग्देवतेच्या गळ्यात घालणाऱ्या या कवीच्या मृत्यूसमयी एखादी फुलराणी फुलता फुलता थांबली असेल, एखादा निर्झर वाहता वाहता थबकला असेल, एखाद्या औदुंबराने, एखाद्या चांदणीनं आपल्याला न दिसणारी आसवं गाळली असतील. बालकवींच्या मृत्यूनंतर मनोरंजनातून कवी केशव कुमारांची श्रद्धांजलीपर एक कविता प्रसिद्ध झाली. ते म्हणतात, गंधजीचा अजूनी पुरता दिगंतरी भरला नव्हता, अस्मानी क्षण लवलवली तोच चांदणी ही तुटली. तर कवी गोविंदाग्रज म्हणतात, जगद गायका बालकवेचल ऊठ ऊठ आता, तूच निजसी तरी कोण सांग मग जागवील जगता.